बऱ्याच दिवसांनी आज फार्म हाऊसवरती आल्यानंतर भारी वाटतंय. घरी पोचल्या पोचल्या टॉम आमच्यासोबत खेळायला लागला. टॉम सोबत खेळता खेळताच गोठ्यामध्ये गेले आणि गाई पण खूप खुश झाली बघून. गाईला चोळत होते तर म्हैस म्हटली माझ्याकडे पण बघ. पण गाई खूप गमतीशीर आहे. ती अजिबात म्हशीला चोळून देत नाही, स्वतः चोळून घेते आणि त्याही व्यतिरिक्त आता हे तिचं बाळ. चक्क त्याने मला ओळखलं म्हणजे बघा काय लाडाला आलाय. आणि विशेष म्हणजे आता मारतही नाही. रात्री झोपायला उशीर झालेला तरी सुद्धा गावी सकाळी खूप लवकर जाग येते. घरामध्ये छान असं ऊन पडतं. मग आम्ही ब्रेकफास्ट बनवला. ब्रेकफास्ट करत करतच मी गार्डनमध्ये गेले कारण की खूप साऱ्या प्रकारचे पक्षी तिथे आलेले. पक्ष्यांचा आवाज ऐकता ऐकताच माझी नजर या पारिजातकाच्या झाडावरती गेली आणि आता याला कधी फुलं येतील याची मी वाट बघतीये. उन्हाळ्यामध्ये आता आम्हाला झाडांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मोगऱ्याचं झाड सुद्धा बघा काय सुंदर फुललंय आणि त्याचा सुगंध पूर्ण गार्डन मध्ये पसरतो. अजून थोडेसे जास्त मोगऱ्याचे जर झाडं लावले ना तर रोज खूप मोठा गजरा बनवता येईल. घरात आजींना फुलं द्यायला गेले तर बघते तर काय त्यांनी माझ्यासाठी कापण्या बनवलेल्या आणि मला कापण्या खूप आवडतात. आवर्जून मी त्या खाते. तुम्ही कधी खाल्ल्यात का कापण्या? कमेंट मध्ये नक्की सांगा. आठवड्याभराची साय साठवून लोणी तूप वगैरे माझ्या आजी बनवतात. हे बघा किती भारी झालंय. खरंच या इतकं सुख काहीच नाही.